ती जेव्हा दर्शनाला आली तेव्हा देवाने नाजूक रूप धारण केलं होतं, तेव्हा तिचं रुपलेलं बोट तिथे आहे. त्याचबरोबर 2 पायांच्या मध्ये गोकुळामध्ये गुरं राखण्यासाठी जी काठी होती ती श्रीकृष्णाच्या अवतारामधली ती आपल्याला पाहायला मिळते आहे. वर पितांबराचा सोगा आहे, वेलाचा कमरबंध आहे आणि हे आपल्याला गुरुजी समजावून सांगत आहेत. डाव्या हातामध्ये शंख आहे, पितांबराचा सोगा आहे आणि ते आपल्याला दाखवत आहेत तो कमरबंध. डाव्या हातामध्ये असणारा शंख, उजव्या हातामध्ये कमलपुष्प. त्याचबरोबर देवाची नाभी ज्यातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली, डाव्या कमरेवर अर्धांगी रुक्मिणीला बसायला दिलेली जागा, हृदयावर असलेलं भृगुलांछन म्हणजे भृगु ऋषींनी मारलेली लाथ आणि त्याचं चिन्ह आपल्याला पाहायला मिळतंय. गळ्यामध्ये बहुमान आणि बहुमौल्यवान असलेला असा कौस्तुभमणी विराजित आहे. त्याचबरोबर कानामध्ये मकराकार कुंडल आहेत, विश्वाचा समतोल आपल्याला दाखवणारी. आणि त्याचबरोबर डोक्यावर शिवलिंग धारण केलेलं आहे. हरिहरा नाही भेद असं आपल्याला या निमित्ताने सांगणारा माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पूजेला प्रारंभ झालेला आहे. आणि आपण कुठून हे लाईव्ह प्रक्षेपण बघताय, खाली कृपया कमेंट बॉक्स ओपन आहे, त्यामध्ये तुमचं गावाचं नाव, जिथून बघताय तिथलं नाव तुम्ही या ठिकाणी आम्हाला सांगावं, जेणेकरून संपूर्ण देशाला, संपूर्ण जगभरात समजेल. आणि मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृताताई फडणवीस देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. 2026ची ही पूजा आहे, लाईव्ह आहे आणि शेवटपर्यंत तुम्ही पाहावं, कारण मुख्यमंत्र्यांचं देखील या ठिकाणी पूजा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आपण या पूजेचं लाईव्ह प्रक्षेपण सह्याद्री वाहिनीच्या सौजन्यानं व्हायरल इंडिया चॅनलवरती पाहत आहात. कृपया कुठून लाईव्ह बघताय, कुठून याची देही याची डोळा विठुरायाचं तुम्ही दर्शन घेताय, कृपया गावाचं नाव तुमच्या सांगावं. आणि हा देवाला पांघरवला जात आहे. अतिशय सुबक मूर्तीला अतिशय सुबकपणे हा पोशाख नेहमी पांघरवला जातो. परिधान केल्यानंतर विठुरायाचं रूप अतिशय मोहक दिसतं, ते आपल्या समोर साकार होत आहे. अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं, जरीनं आणि सोन्याने मढवलेलं असं हे वस्त्र आहे. आणि असं सुंदर मनमोहक रूप पाहण्यासाठी कित्येक दिवस उन्हात अनात पावसात चिखलात चालून वारकरी येत असतात. 700 वर्षांपेक्षा अधिक काळ घराघरातून वारकरी हे मनमोहक रूप पाहण्यासाठीच येत असतात. महाराष्ट्राच्या सर्वात लोकप्रिय दैवतांपैकी एक म्हणजे पंढरपूरचा विठुराया. आणि त्याचं मनमोहक रूप आपल्या समोर साकार होतंय. जेव्हा विठुरायाचं रूप आपल्या समोर साकारतं, विठुराया जेव्हा आपल्या भक्तांना भेटण्यासाठी तयार होतो, तेव्हा त्याला आरसाही दाखवला जातो. आरशामध्ये जसं आपण आपले कपडे, आपलं व्यवस्थित दिसणं सगळं आहे की नाही हे पाहतो, त्याप्रमाणे देव सुद्धा आपल्या भक्तांच्या भेटीला जात असताना ते पाहतो. स्वतःला निरखून पाहणारा हा देव आहे. आणि कदाचित म्हणूनच तुमच्या माझ्या प्रत्येकाला
आपल्या मनाच्या अगदी जवळ असलेला हा भगवंत आहे. आईसारखं त्याच्यावर रुसता येतं, त्याच्यावर रागवता येतं आणि त्याचवेळी माऊली म्हणून पटकन कमरेला मिठी मारता येते, त्याच्या जवळ जाता येतं. या देवाला एकेरी हाक मारता येते, प्रसंगी त्याच्यावर रागवता येतं. आपल्यासारखाच पोशाख ते सुद्धा करतात. हा सुंदर सुवर्ण किरीट आता त्यांनी धारण केलेला आहे. मस्तकावर शिवलिंग जिथे आहे त्याच्यावर हा किरीट त्यांनी धारण केलेला आहे. सोन्याचा सुंदर मुकुट घातल्यानंतर श्रींचं रूप आणखीन खुलून दिसतं. थेट पायाला मिठी घालता येईल असं फक्त याच देवाचं स्वरूप आहे आणि तो सुद्धा करकटावर ठेवून भक्तांसाठी कायम धावून येत असतो. अतिशय सुंदर लाल रंगाचा हा भरजरी पोशाख आहे. त्याच्यावर अतिशय बारीक नक्षीकाम केलेलं आहे. काशीहून खास हे नक्षीकाम करवून घेतलेलं आहे. मराठेशाहीमध्ये विशेषतः पेशवाईमध्ये स्वतः छत्रपती आणि पेशवे आणि त्यांच्या अनेक पक्षांचे अनेक सरदार कित्येक वेळा पंढरपूर, तुळजापूर वगैरे या क्षेत्रांच्या यात्रेला आलेले होते. पंढरपुरात येणाऱ्या पालख्या दिंड्या हा प्रघात खूप जुना आहे. शके 1560-61 म्हणजे इसवी सन 1639 सालच्या 3 पत्रांमध्ये पालखी आणि दिंडी पंढरपुराला गेली असता आलेल्या खर्चाचा तपशील देण्यात आलेला आहे. अशा अनेक ऐतिहासिक कागदपत्रांमधून पायी चालत विठुरायाच्या दर्शनाला निघालेल्या अनेक वारकऱ्यांचा उल्लेख आहे. कालांतराने त्याला हैबत बाबांच्यामुळे एका अतिशय शिस्तबद्ध, नियोजनबद्ध अशा सैनिकी तुकडीचं रूप आलं. कारण हैबत बाबा स्वतः एक सैन्याधिकारी होते. अतिशय सुंदर असा हा पोशाख. श्री विठ्ठलाला पंचामृत, पवित्र जल, तुळशी, फुले आणि नैवेद्य अर्पण करून विधिवत पूजा केली जाते. महापूजा केल्याने मनक शांती आणि आध्यात्मिक समाधान आणि ईश्वरावरची जी श्रद्धा आहे ते दृढ होते अशी वारकरी परंपरेची भावना आहे. भक्त पुंडलिकाच्या अखंड सेवेमुळं भगवान विठ्ठल विटेवरती उभे राहिले अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे महापूजा ही केवळ एक धार्मिक विधी नसून भक्ती, पालक सेवा, ईश्वर समर्थन यांचं प्रतीक आहे. वारकरी संप्रदायात म्हटलं जातं की युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. श्री विठ्ठलाचे महापूजा करण्याचे भाग्य लाभणं हे अनेक भक्तांसाठी पुण्यप्रद आणि आयुष्यातील अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभवांपैकी एक असतो. महाराष्ट्रातील विविध सामान्य घरातील शेतकऱ्यांना विठ्ठलाच्या महापूजा करण्याचा हा योग आला. आणि आता सध्या रात्रीचे 2:47 झालेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणाहून तुम्ही लाईव्ह प्रक्षेपण पाहताय. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी देखील उपस्थित आहेत आणि
विठुरायाच्या या विलोभनीय दृश्य पाहून तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून तुम्ही कळवा. तर तुझ्या सर्व प्रश्नांचं, तुझ्या चिंतांचं उत्तर घालवण्याचा एक मार्ग पंढरपुरातच आहे, आणि तो म्हणजे भक्ती मार्गातलं, अध्यात्मातलं स्थान आपल्याला मिळवून देणारा हा विठुराया आणि त्याचं ध्यान करणं. संतांचे या नगरीमध्ये आनंद वनभुवनाचं सगुण स्वप्न आजही खेळतंय. मंडळी, आपण एकदा जर इथला बाहेरचा जनसमुदाय पाहाल तर ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीचा व्यापक आवाका किती आहे हे आपल्याला कळेल. जनहित विवरीचं आकलन आपल्याला होईल, आणि नामदेवांची पायरी ही आपल्याला जगण्याची पायरी शिकवून जाईल. अतिशय सुंदर असा चंदन तिलक विठुरायाला लावण्यात येतो आहे. हा तिलक अतिशय विशेष आहे मंडळी. आपल्या हातात असलेल्या स्मार्टफोनवर हा आपल्याला दिसतो. आपल्या स्मार्टफोनवरचा हा अशा प्रकारचा आकार किंवा हे चिन्ह आपल्याला प्रत्यक्ष रस्त्यावरचा मार्ग दाखवतं, आणि विठुरायाच्या कपाळी असलेलं हे चिन्ह मात्र त्याचं आपण जर स्मरण केलं, ध्यान केलं तर जीवनाचा मार्ग मिळू शकतो. मराठी मनाला दूरदृष्टी देण्यामध्ये संत वाङ्मयाचं अतिशय मौलिक स्थान आहे. संतांनी वर्तमान कसा अनुभवावा याचं शहाणपण आपल्याला दिलेलं आहे, आणि ते त्यांना स्फुरलेलं आहे ते या विठुरायाचं नाम घेऊन, विठुरायाचं चिंतन करून. आपलं भविष्य आपल्यालाच घडवायचं आहे, आणि त्यासाठी संत अवघड असं काही सांगतच नाहीत. ते म्हणतात संत संग देई सदा, म्हणजे स्वतः तुकाराम महाराज हे त्यांच्यासाठी 7 पिढ्या त्यांच्याच घरात जन्माला आलेल्या विठुरायाला असं म्हणतात की न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. मी प्रत्येक जन्मामध्ये विठुराया तुझे गुण गाईन. अतिशय सुंदर असं हे रूप, तितकंच मनमोहक आहे, आणि म्हणूनच अतिशय सुंदर असं त्याचं वर्णन अनेक संतांनी करून ठेवलेलं आहे. आपलं आयुष्य ही काही दिखाऊ वस्तू नाही, तो आत्मबोधाचा एक नंदादीप आहे जो आपल्यालाच लावावा लागतो. अशी आत्मविश्वासाची दृष्टी आपल्याला संतांनी दिलेली आहे. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची रूप. तुळशी हार त्यांना फुलांची माळ. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा तुळशीशिवाय अपूर्ण मानली जाते. त्यामुळे देवाला तुळशीच्या पानांचा मोठा हार, तुळशीची माळ याला म्हटलं जातं, ते अर्पण केले जात आहेत. आणि त्यानंतर नैवेद्य अर्पण केला जाणार आहे. संपूर्ण शृंगार आता देवाचा झालेला आहे, आणि त्यानंतर देवाला गोडधोड पदार्थांचा, फळांचा, लोणी आणि खडीसाखरांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर महाआरती होते. शेवटी धूप निरांजन लावून देवाची महाआरती केली जाते. संपूर्ण गाभारा, मंदिर आणि टाळ मृदुंग हरडामाच्या भक्तिरसात दगून जातो. आरतीनंतर मंत्र पुष्पांजली वाहून देवाची प्रार्थना केली जाते, आणि संपूर्ण जगाच्या तसेच विशेषतः शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी साकडं घातलं जातं. आपण पाहू शकतोय देवाचे स्नान आणि पंचामृत अभिषेक झालेला आहे. देवाला कोमट पाण्याने स्नान घातलेलं आहे. पवित्र चंद्रभागेची पाणी या ठिकाणी वापरण्यात आलेलं होतं. पंचामृत अभिषेक झाला. दूध, दही, तूप, मध आणि साखर या 5 गोष्टींनी पंचामृत विठ्ठलाच्या स्वयंभू मूर्तीवरती अभिषेक करण्यात आला. त्यानंतर गुरुजींकडून वैदिक मंत्रांचे आणि
कडून संतांच्या अभंगाचे पठण सलग चालू असते. अभिषेकानंतर मूर्ती मऊ वस्त्रांनी स्वच्छ पुसून देवाला नवीन आणि आकर्षक वस्त्र नेसवली जातात. ओवाळली जाते आहे. चंदनोटी आणि अलंकार, विठ्ठलाच्या कपाळावर आणि अंगावर सुगंधित चंदनाचा लेप, ओटी, बुक्का आणि कस्तुरी लावली जाते. त्यानंतर देवाला सोन्याचे आणि हिरे मोत्यांचे पारंपरिक दागिने घातले जातात. कौस्तुभमणी, भीकबाळी, मोत्यांचा कडा, तोडे अशा प्रकारचा प्राचीन अलंकाराचा समावेश असतो. आणि आता नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि यानंतर शेवटी धूप आणि निरांजन लावून देवाची महाआरती करण्यात येईल. संपूर्ण गाभारा विठ्ठलाच्या या धुनीत दुमदुमून जाणार आहे. विलोभनीय दृश्य विठ्ठलाचं आपण पाहू शकता आपल्या चॅनलच्या माध्यमातून. राज्याचे मुख्यमंत्री देखील उपस्थित आहेत. कारणांमुळे या वारीच्या परंपरेचा, त्यातल्या नियोजनाचा अभ्यास केला जातो. व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असलेली ही वारी अखंडपणे, अविरतपणे सुरू आहे. श्री विठुरायाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी साकडं घालत आहेत आणि आजचं मानाचं वारकरी दाम्पत्य श्री व सौ माने हे सर्व मिळून आपल्या विठुरायाची आरती करत आहेत. चला पंढरी. पांडुरंग, पंढरी आणि विठ्ठल यांच्याबद्दल बोलू तितकंच कमी आहे. वेगवेगळ्या नावांनी ही पंढरपुरी ओळखली जात होती. विठ्ठल या शब्दाची उत्पत्ती विठ्ठ या शब्दापासून झालेली असावी. कन्नड भाषेमध्ये अर किंवा अरू असा बहुवचनी प्रथमेचा प्रत्यय आहे. तो जोडला तर विठ्ठर किंवा विठ्ठरू असं रूप तयार होतं आणि त्याचं सुलभीकरण विठ्ठल किंवा विठ्ठलू असं झालं असावं. असा एक प्रघात किंवा अशा प्रकारे विठ्ठ आणि विठ्ठल, विठ्ठरू किंवा विठ्ठलू हे रूप तयार झालं असावं असं सांगितलं जातं. पंढरपुराला पंढरपूर, पंढरी, पांडुरंगपूर, फागनीपूर, पौंडरिक क्षेत्र, पंढरगे, पांडरंगपल्ली अशी वेगवेगळी नावं वेगवेगळ्या वेळी दिलेली होती. या नावांच्या पैकी पौंडरिक हे नाव पुंडरीक या नावावरून बनलेलं असावं.
पंढरीपूर यातलं पंढरी या अंशापासून पंढरी हे नाव तयार झालं असावं असं म्हणतात. अनेक आख्यायिका याच्याबद्दलच्या सांगता येतील. पंढरीपूर किंवा पंढरीपूर आणि पंढरपूर हे असे शब्द तयार झाले असावेत. तुम्ही दोघं जोडीने देवाचं दर्शन करा पहिल्यांदा. तिकडल्या बाजूला झालं की आपण जोडीने दर्शन करा देवाचं आणि एक ड्रेससाठी फोटो. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्यांच्या सौभाग्यवती अमृताजी फडणवीस आणि आजचं मानाचं वारकरी दाम्पत्य श्री बाबासाहेब माने आणि सौ प्रभावती माने या विठुरायाचा आशीर्वाद घेताना आपल्याला दिसत आहे. अतिशय सुंदर अशी ही पूजा संपन्न झालेली आहे. भगवंताची आरती झालेली आहे आणि हे सर्वजण विठुरायाचा आशीर्वाद घेत आहेत. भीमेच्या काठी डुले भक्तीचा मळा असं म्हणतात. भीमा हीच पंढरपुरातली चंद्रभागा आणि याच्या काठावर फुललेला भक्तीचा मळा आपण पाहतो आहोत. तो या विठुरायासाठी. कान्होराज लाईव्ह टीव्ही चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. पत्ता मुख्य संपादक MB साकोरे, संत श्रेष्ठ कान्होराज महाराज नगरी, दत्त मंदिर शेजारी, मुक्काम पोस्ट केंदूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 7387 045 943 9767 068 125. सहसंपादक संजय साकोरे 9850 62 55 32.